गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. किसलेला बटाटा आहे, त्यापासून मस्त एक असा कुरकुरीत आणि खुसखुशीत उपवासाचा पदार्थ बनवतोय. तर सगळ्यात आधी आपण बाइंडिंगसाठी वरई घेतोय. एक पाव कप वरई मिक्सरमध्ये दळून घ्यायची, पीठ करून घ्यायचं. बेसिकली वरई नसेल वापरायची तर इथे तुम्ही राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता, काहीच हरकत नाही. वरईला भगर असंही म्हणलं जातं. आता ही फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. वरई मी वापरते कारण मस्त कुरकुरीत टेक्स्चर येतं जे काही पदार्थ आपण बनवतोय त्याला, म्हणून ही वरई मस्त झालंय टेक्स्चर. ते काढून घेऊयात. पीठ करून झालं की 2 बटाटे घ्यायचे, बटाट्याचे साल काढून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा बटाटा आणि साल काढून घ्यायचं. आता बटाट्याचे साल काढून घेतलं की तो एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. इथे कढईमध्ये माझ्याकडे थंडगार पाणी आहे, बर्फाचे खडे त्यामध्ये घातलेले आहेत. त्याचं कारण सांगते, कारण किस एकतर डायरेक्ट किसून तसाच ठेवला तर तो ऑक्सिडाइज होतो, मऊ पडतो. बर्फाच्या पाण्यात घातलं त्याचा जो कडकपणा आहे, त्याचा जो स्टिफनेस आहे तो तसाच राहतो. आता हे आपण किसून घेऊया डायरेक्ट बर्फाच्या पाण्यामध्ये. हे असं एका डिरेक्शनला किसायचं, म्हणजे किस छान असा लांब लांब पडतो. तुम्ही बघू शकाल मस्त असा लांब 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 किस पडतो. आता हा व्यवस्थित असा मस्तपैकी किस करून झाला. तुम्ही बघू शकाल मस्त असा केस झाला, लांब सडक, आणि टेक्स्चरही छान आलेलं आहे. आता काय करायचं, आता यामधलं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे त्यातला बेसिकली स्टार्च आपण काढून घेतो मस्त असं. आता इथे बटाट्याच्या ऐवजी रताळं वापरलं, सुरण वापरलं तरी चालेल, म्हणजे थोडंसं उपवासाचा पदार्थ पौष्टिक करण्याच्या दृष्टीने. केस मस्त झालाय, मस्त असा लांब लांब सडक, आणि ड्राय करून घेतला व्यवस्थित. मॉइश्चर पूर्ण ड्रेन केलाय. जेवढं मॉइश्चर त्यामध्ये असेल तितकं पीठ ते जास्त ॲब्झॉर्ब करतं, आणि मग जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ते टेक्स्चर दिसत नाही. म्हणून मग पिठाचं कमीत कमी वापर आणि मॉइश्चर कमीत कमी. आता हे 2-3 चमचे वरई घालायची यामध्ये, बारीक चिरलेले मिरचीचे तुकडे, आलंही घालू शकता, जिरं. उपवासाला प्रत्येक ठिकाणी प्रथा वेगवेगळ्या आहेत पदार्थ घालायच्या खायच्या. तुम्ही तुमच्या इथे जशी प्रथा फॉलो होतं तसं फॉलो करू शकता. कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, घोळवून घ्यायचं यामध्ये. आता काय करायचंय, आता हे तव्यामध्ये मस्तपैकी थापून मस्त खरपूस असं त्याचा पॅनकेक करायचा. तर हा बेसिकली उपवासाचा पॅनकेक आहे. नाव मी आधी रिव्हील नाही केलं, तर इथे साजूक तूप घालते मी. साजूक तूपच वापरलं पाहिजे असं काही नाही. शेंगदाणा तेल इथे तुम्ही वापरू शकता, बटर चालत असेल तर बटर वापरू शकता. लोणी जरा बऱ्यापैकी लावायचं, म्हणजे मग त्याचा बेस खरपूस होतो मस्त. गॅस चालू करायचा. थोडासा तवा गरम झाला की आपण ह्याचं लेअर लावू. तर हे हलकंसं गरम झालं की हे मिश्रण घ्यायचं आणि हे असं यावर स्प्रेड करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 3 ते 4 मिनिट किंवा खालनं मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. चला तर मग साधारण एक 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असं खालच्या बाजूने खरपूस भाजून झालेलं आहे. मस्त तो बटाटा असा खरपूस भाजलेल्याचा सुगंध येतो. आता हे तव्यापासून आधी हलकंसं सुट्टं करून घ्यायचं. वरईले पदार्थ खुसखुशीत होतो, पण त्याला बाइंडिंग थोडंसं कमी असतं, त्यामुळे अलगद हाताने हे करावं लागतं. आता यावर पुन्हा तूप, म्हणजे खालचा बेसही मस्त कुरकुरीत होईल. आता हे आधी प्लेटवर काढून जबरदस्त.
खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकाल. आणि आता हे खालच्या बाजूनेही मस्तपैकी खरपूस असं भाजून घेऊया. मस्त खालच्या बाजूने हे जबरदस्त असं भाजून झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नवरात्र विशेष उपवासाचा पॅनकेक करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप वरई, 2 बटाटे, हिरवी मिरची, जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साजूक तूप. भगर दळून घेत याचं पीठ तयार करायचं. आता बटाटा बर्फाच्या पाण्यात किसून घ्यायचा. आता पाणी निथळून घेत यात भगरीचं पीठ, मिरची, जिरं, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालत याचा गोळा तयार करायचा. आता अशा पद्धतीने तवा तुपाने ग्रीस करत यावर पॅनकेक घालायचा आणि झाकण ठेवत तूप लावत दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचं. झाला आपला नवरात्र विशेष उपवासाचा पॅनकेक तयार. आज आपण उपवासाचा मसाला डोसा कसा बनवायचा ते बघतो. येस, उपवासालाही तुम्ही मसाला डोसा खाऊ शकता आणि परफेक्ट जसा आपला रेग्युलर मसाला डोसा होता तसाच हा डोसा बनवून तयार होतो. तर सगळ्यात आधी तयारी. अर्धा कप इथे मी वरई घेतलेली आहे. वरईला काही ठिकाणी भगर म्हणतात, उपवासाचे तांदूळ म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव आहे. पाव कप साबुदाणा हे एकत्र करायचं आणि यामध्ये पाणी घालून 3 ते 4 वेळा हे मिश्रण स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे एकत्र स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि रात्रभर किंवा कमीत कमी 5 ते 6 तास तरी हे एकत्र भिजत घालायचं. आता हे साबुदाणा आणि वरईचे तांदूळ मी रात्रभर इथे छान भिजवून घेतलेले आहेत. परफेक्ट. आता काय करायचं, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं, कारण वाटताना आपल्याला यातलं पाणी घ्यायचं नाही. लागलं तर आपण वरण ॲड करू, पण हे भिजवलेलं पाणी घ्यायचं नाही, नाहीतर मग अंदाज येत नाही की पाणी कितपत घालायचं. आता मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ, वरईचे तांदूळ आणि साबुदाणा घालूयात. आता हे एकत्र मिक्सरला वाटून घेऊयात. आधी सुरुवातीला पाणी न घालता आपण हे छान फिरवून घेऊयात. आता हे सुकं असंच पाणी न घालता वाटून घेतलं की तुम्ही बघू शकाल परफेक्ट डोसा स्टाईल याची कन्सिस्टन्सी होते, डोशाचं बॅटर होतं. मुख्य म्हणजे छान वाटलं जातं. आता काय करूयात, यामध्ये पाव कप किंवा 4 चमचे दही घालायचे आणि पाव कप पाणी. जितकं दही तितकंच पाणी. दही नसेल घालायचं तर तुम्ही अर्धा कप ताक वापरू शकता किंवा मग काहीच नाही घातलं तरी हरकत नाही, लिंबाचा रस घाला 1-2 चमचे. पुन्हा झाकण लावूयात आणि मिक्सरला वाटून घेऊयात. आता हे मिश्रण छान वाटून झालं की काढूयात बाउलमध्ये. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही बघू शकाल. म्हणून यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आधीच, नाहीतर मग काय होतं, बॅटर खूप सैलसर होऊन जातं. यामध्ये घालूयात मीठ, मिक्स करायचं आणि हे आपण एक 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. मसाला डोसा बनवतोय तर मसाला झाला पाहिजे. सो मसाला बनवण्यासाठी इथे 1 चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे. यामध्ये जिरं घालायचं 1 अर्धा चमचा. जिरं छान फुललं की आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हा घालून हा ठेचा छान परतून घ्यायचा तुपामध्ये. 1 मिनिटभर तरी परतायचा. आलं नसेल खात तर फक्त मिरचीचा ठेचा तुम्ही वापरू शकता किंवा मग लाल तिखट जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही. हा ठेचा छान परतून झाला की यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायचं, परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट आणि मीठ. खूप झटपट होते ही बटाट्याची भाजी. एरवी ही अगदी डोशासाठी नाही, पण तुम्हाला साबुदाणा वगैरे खायचं कंटाळा आला तर ही भाजी बटाटा वापरून बनवू शकता, रताळं वापरून बनवू शकता, सुरण वापरून बनवू शकता आणि खाऊ शकता. आता हे छान मिक्स करून
झालं की झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. तर एक साधारण 5 ते 6 मिनिटं छान वाफवून झालं बटाटा मस्त. तर हा बटाट्याची भाजी आपली बनवून तयार आहे. गॅस बंद करते आणि यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालणं अजिबात गरजेचं नाही, ऑप्शनल आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर नसाल खात, नाही घातली काहीच हरकत नाही. आता आपण डोसा बनवायला घेऊयात. नवरात्र विशेष उपवासाची बटाटा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता तूप जिऱ्याच्या फोडणीत आलं हिरव्या मिरचीचा ठेचा परतत यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालत झाकण ठेवत हे मिश्रण वाफवून घ्यायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची बटाटा भाजी तयार. तर इथे हे बॅटर मी साधारण एक 15 ते 20 मिनिटं छान रेस्ट करून घेतलं. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. खूप दाटसर नाही ठेवायचं हे बॅटर, थोडंसं सैलसर हवं म्हणजे मग ते तव्यावर छान स्प्रेड होतं. आता तूप किंवा तेल तुम्ही घेऊ शकता आणि हे छान स्प्रेड करूयात. तवा गरम करून घेतलेला आहे. आता हे पळीभर पीठ घ्यायचं, तव्याच्या मध्यभागी घालून घ्यायचं आणि तुम्हाला कितपत हवा त्या आकारात डोसा स्प्रेड करून घ्यायचा. सो मी इथे इंडक्शनवर बनवते, त्यामुळे मी खूप मोठा नाही बनवू शकत कारण त्याला हीट पूर्ण लागत नाही तव्याला. आता हा छान सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घेऊयात. पहिले 1 मिनिटभर वरई असल्यामुळे झाकण ठेवून शिजवू. 1 मिनिटभर झाकण ठेवून शिजवून झालं की झाकण काढायचं आणि हे असंच छान शिजवून घ्यायचं. डोशाला छान एकसारखं ब्राउनिंग आलेलं आहे. परफेक्ट मसाला डोसा जसा होतो ना तसं याला रंग आलेला आहे आणि टेक्स्चरही परफेक्ट तसंच आलेलं आहे. दोनही बाजूने मी नाही भाजत हा डोसा, कारण हा एका बाजूने छान भाजला जातो. आता हा सुलटा करूयात. यामध्ये हा जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे हा मसाला भरूया आणि फ्लिप करूयात. येस, परफेक्ट. तर हा डोसा, मसाला डोसा आपला बनवून तयार आहे. काढूयात एका प्लेटमध्ये. जबरदस्त, तुम्ही बघू शकाल खूप छान रंग आलेला आहे. एकदम क्रिस्पी झाला. क्रिस्प बघू शकता. अजिबात वाटत नाही की हा उपवासाचा मसाले डोसा आहे. येस, आता याच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊयात. जबरदस्त. तर इथे आपले हे दोनही मसाला डोसा बनवून तयार आहेत. याच पद्धतीने सगळे डोसे तुम्ही बनवू शकता. नवरात्र विशेष उपवासाचा मसाला डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप वरई, पाव कप साबुदाणा, पाव कप दही, पाव कप पाणी, चवीनुसार मीठ, साजूक तूप. भगर आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घेत यात पाणी घालत हे मिश्रण भिजवून घ्यायचं. आता पाणी निथळून घेत वाटून घेत यात दही आणि पाणी घालत हे मिश्रण परत वाटायचं आणि मीठ मिसळत मुरवून घ्यायचं. आता तवा तुपाने ग्रीस करत यावर डोसा घालायचा आणि झाकण ठेवत शिजवून घ्यायचा. झाला आपला नवरात्र विशेष उपवासाचा डोसा तयार. आज आपण उपवासाचं कुरकुरीत सँडविच कसं बनवायचं ते बघतोय. तर आता हे सँडविच बनवण्यासाठी एक बेसिक आपल्याला बॅटर करायचं त्याच्या कोटिंगसाठी किंवा त्याचं ब्रेड काइंड ऑफ करण्यासाठी. तर इथे मी अर्धा कप वरई घेतली. यामध्ये पाव कप म्हणजे जितकी वरई आहे त्याच्या अर्ध आपल्याला साबुदाणा घ्यायचा आणि याची छान पूड करून घ्यायची एकदम बारीक. हे पूड इथे बनवून तयार आहे. तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते साधारण कशी हवी. सो हे एकदम असं बारीक दळलं गेलं पाहिजे. आता ही पूड जी आहे आपण बनवून घेतली हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये पाव कप दही घालायचं. दही घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. ताक किंवा लिंबाचा रस वापरू शकता थोडीशी चव येण्यासाठी. मीठ चवीनुसार
आणि थोडं पाणी घालायचं आणि याची खूप पातळ अशी नाही, थोडीशी दाटसरच पेस्ट करून घ्यायची. सैल नाही करायचं. हे एक साधारण पाव कपच पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि छान अशी दाटसर बॅटर किंवा पेस्ट याची बनवून तयार आहे. आता हे झाकण ठेवून एक अर्धा तास आपण मुरवण्यासाठी ठेवूयात. सँडविचचं आवरण जोवर छान मुरून तयार होतंय तोवर आपण याची भाजी बनवून घ्या स्टफिंगसाठी. तर उपवास आहे, प्रत्येक वेळेस बटाटाच खाल्ला पाहिजे असं काही नाही. नवरात्रामध्ये काही हेल्दी ऑप्शन्स पण असतात. भेंडीची भाजी असते किंवा लाल भोपळा आहे, सुरण आहे. तर आज आपण लाल भोपळ्याचं स्टफिंग करतो. एक चमचाभर साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात जिरं, चमचाभर जिरं छान फ्राय करूयात. त्यानंतर आलं आणि मिरचीचा ठेचा आहे. आलं घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही. आता हे मिनिटभर छान परतूया. आता हा ठेचा छान परतून झाला की यामध्ये घालायचा आहे लाल भोपळा, मीठ, मिक्स करूया. यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे, मीठ आपण घातलेलं आहे. मिठाला छानपैकी पाणी सुटतं भाज्यांना. मीठ घातलं की मॉइश्चर रिलीज होतं. आता झाकण ठेवून वाफेवरच हा भोपळा छानपैकी आपण शिजवून घेऊयात. आता इथे लाल भोपळा एक साधारण 4 ते 5 मिनिटं मी वाफवून घेतला आहे आणि एखाद दुसरा मिनिट झाला झाकण काढून हे असं मिक्स करून घेतलं, परतून घेतला. लाल भोपळा खूप पटकन शिजून होतो, फार वेळ नाही लागत त्याला. तुम्ही बघू शकाल छान असा मऊसूत शिजलेला आहे. ओव्हर कुक करत नाही मी, कारण जेव्हा आपण सँडविच बनवतो तेव्हा पण हे कुकिंगची प्रोसेस कंटिन्यू राहते, त्यामुळे खूप ओव्हर कुक नाही करायचं. यामध्ये घालूयात शेंगदाण्याचा कूट. ओल्या नारळाचा चव पण खूप छान लागतो लाल भोपळ्याच्या भाजीमध्ये. आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. कोथिंबीर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली काहीच हरकत नाही. तर मग साबुदाणा बटाटा उपवासाला चालतो. आता इथे सँडविचचं बॅटर आहे, हे एक अर्धा तास मी बाजूला ठेवलं होतं, तर छान हे आणखी दाटसर झालंय, घट्टसर झालेलं आहे. आता यामध्ये खायचा सोडा वापरू शकतो. आणि एक चमचाभर पाणी ॲक्टिवेट करण्यासाठी. आता हे छान मिक्स करूयात. इथे आता माझ्याकडे हे गॅस ग्रिल आहे. हे गॅस ग्रिल नसेल तर छोटासा तवा तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग इलेक्ट्रिक ग्रिल जरी वापरलं तरी चालेल. तर यामध्ये घालायचं साजूक तूप किंवा बटर किंवा तेल आणि हे छान ग्रीस करून घ्यायचं. म्हणजे मग काय होतं ना, सँडविच छान असं खुसखुशीत व्हायला मदत होते. तेल जरी तुम्ही वापरलं तरी काहीच हरकत नाही. आता यावर बेसला हे जे सँडविचचं मिश्रण आपण करून घेतलेलं आहे बॅटर, याचा लेअर घालायचा, स्प्रेड करायचा हा इव्हनली. हा एक लेअर घालून झाला की ही जी भाजी आपण बनवली हे स्टफिंग घालून घ्यायचं. तुम्हाला किती कमी जास्त हवं त्या अंदाजाने स्टफिंग कमी जास्त करू शकता. आणि या स्टफिंगवरही पुन्हा ही लेअर घालायची बॅटरची. भाजी कवर झाली पाहिजे छान, परफेक्ट. आणि हे छान असं सगळीकडून कव्हर झालं की ही जी दुसरी साईड आहे यालाही आपण थोडंसं तूप आहे ना हातानेच लावून घेऊया. थोडंसं तूप ग्रीस करायचं. आता हे बंद करायचं आणि आता गॅस सुरू करायचं आणि हे गॅस ग्रिल यावर ठेवायचं आणि हे सँडविच खालच्या बाजूने आधी छान भाजून घेऊयात आपण. एक बाजू छान भाजून झाली की हे उलटून दुसरी बाजू पण भाजूयात. खालची बाजू छान अशी ग्रिल झाली की हे उलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही छान हे भाजून घेऊयात, ग्रिल करून घेऊयात. चला तर मग इथे दोनही बाजूने मी हे छान ग्रिल करून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करते आणि आपण चेक करूयात. वाव, तुम्ही बघू शकाल मस्त ग्रिल मार्क आलेले आहेत आणि क्रिस्प बघा, मस्त असे क्रिस्पी बनतात हे सँडविच. आता हे सँडविच आपण काढूयात हलक्या हाताने. जस्ट स्लाइड केलं तरी
हे निघतं बाहेर. परफेक्ट. दुसरी बाजू पण दाखवते. दोन्ही बाजूने छान असे ग्रिल मार्क येतात आणि अजिबात वाटत नाही की हे उपवासाचं सँडविच आहे. आणि आता हे सँडविच मस्त असं क्रिस्पी कट करूयात. तुम्हाला हवं असेल तर हे सँडविच बनवताना मध्ये तुम्ही चीजही स्टफ करू शकता. वा, मस्त. तुम्ही बघू शकाल छान असं परफेक्ट ब्रेड असतो ना तसं टेक्स्चर आलंय आणि हे फिलिंगही अप्रतिम दिसतंय. पौष्टिक रेसिपी आहे, हेल्दी आहे. उपवासासाठी जर तुम्ही काही हेल्दी ऑप्शन बघत असाल तर हे सँडविच नक्की ट्राय करून बघू शकता. आणि सँडविच मेकर गॅसवाला नसेल तर तुम्ही इलेक्ट्रिक वापरू शकता किंवा मग तव्यावर घालून ते स्टफ करून तसंही तुम्ही हे सँडविच बनवू शकता. नवरात्र विशेष उपवासाचं सँडविच करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप वरई, पाव कप साबुदाणा, पाव कप दही, चवीनुसार मीठ, पाणी, 1 चमचा जिरं, आलं हिरवी मिरचीचा ठेचा, चिरलेला भोपळा, शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, साजूक तूप. आता तूप जिऱ्याच्या फोडणीत आलं मिरचीचा ठेचा, लाल भोपळा, मीठ घालत झाकण ठेवत हे मिश्रण वाफवून घ्यायचं. वर शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. झालं आपलं नवरात्र विशेष सँडविचचं स्टफिंग तयार. भगर साबुदाणा दळून घेत याची बारीक पूड तयार करायची. यात दही, मीठ, पाणी घालत याचं घट्टसर पीठ तयार करायचं आणि मुरवून घ्यायचं. आता यात फ्रूट सॉल्ट मिसळत सँडविचच्या पात्राला तुपाने ग्रीस करत हे पीठ घालायचं. आता भाजी आणि परत पीठ घालायचं आणि सँडविच दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं. झालं आपलं नवरात्र विशेष उपवासाचं कुरकुरीत सँडविच तयार. घरामध्ये भाजी बनवण्यासाठी काही भाजी नसेल तर अशा वेळेस ना हा एक मस्त पदार्थ आहे. फटाफट बनवून तयार होतो आणि मुख्य म्हणजे अतिशय चमचमीत आणि चविष्ट लागतो. तर आज आपण इथे बनवत आहोत विदर्भ स्पेशल कनोरेचे गोळे किंवा याला तुरडाईचे लवट असंही म्हटलं जातं. इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं. जिरं मस्त फुललं की बारीक चिरलेला कांदा आणि कांदा ना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. सो पूर्वीच्या काळी ना जेव्हा धान्य कांडले जायचे तर ते धान्य कांडत असताना त्याची कणी पडायची. तर त्या कणीपासून असे वेगवेगळे म्हणजे ठोंबरा, घाटा आणि त्याचसोबत हे कनोरेचे गोळे असे वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे. सो हा त्यातला एक पदार्थ आहे. कांद्याला मस्त असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की आता यामध्ये आपण घालतोय वाटण. तर हे वाटण बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे साधारण एक अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं. त्यामध्ये घातल्या 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि त्यासोबत कोथिंबीर आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून याचं छान असं वाटण करून घेतलंय. आता हे छान परतून घेऊयात मिनिटभर. आणि इथे हे वाटण घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट छान हा मसाला मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे घालते काळा मसाला 1 चमचाभर आणि बॅडगी मिरची आणि हे परत एकदा मसाले मिनिटभर परतून घ्यायचे. आता हे मसाले परतून होतात तोवर ना इथे मी तुरडाईचे गोळे बनवून ठेवलेले आहेत. तर काय केलं यासाठी अर्धा कप तुरडाळ घेतली एका बाउलमध्ये. त्यामध्ये पुरेसं पाणी घालून तुरडाळ स्वच्छ धुवून घेतली. डाळ स्वच्छ धुवून झाली की त्यावर पुन्हा पाणी घातलं आणि एक 5 ते 6 तास डाळ व्यवस्थित सोक करून घेतलेली आहे. डाळ छान सोक करून झाली की त्यातलं पाणी म्हणजे चाळणीवर ती डाळ काढून त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. पाणी निथळून झाले की ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये 1 ते 2 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची घालून पाण्याचा वापर अजिबात न करता त्याची भरड काढून घ्यायची. आता ही जी तुरडाईची तयार भरड आहे ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये चवीपुरती घालायचे लाल तिखट, त्याचबरोबर हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर बेसन. बेसनमुळे काय होतं ना या गोळ्यांना बाइंडिंग येतं आणि ग्रेव्हीमध्ये सोडल्यावर ते सुटत नाहीत, छान इंटॅक्ट राहतात. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिश्रण आणि छान व्यवस्थित एकजीव मिश्रण झालं की याचे छोटे छोटे पोर्शन्स घ्यायचे आणि हे पोर्शन्स घेऊन याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. ते झाले आपले कनोरेचे गोळे. आता इथे हे मसाला घातल्यावरही हे वाटण मस्त असं परतून झालेलं आहे. यामध्ये घालूयात पाणी. थोडंसं जास्त पाणी घालायचं
कारण यामध्ये स्टार्च भरपूर असतो डाळीमध्ये, त्यामुळे ते जसं जसं शिजतं तसं तसं हे ग्रेव्ही घट्ट होत जाते. हे मिक्स करूयात आणि या ग्रेव्हीला, रश्शाला मस्त एक उकळी काढून घ्यायची. इथे हे ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आली की हे जे गोळे आपण बनवून घेतलेले आहेत हे सोडूया. झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 12 मिनिटं हे छान आपण शिजवून घेऊयात. खूप वेळ नाही लागत, 10 ते 12 मिनिटात हे व्यवस्थित शिजवून तयार होतं. तर इथे हे तुरडाईचे लवट मी मस्तपैकी एक 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घेतलेले आहेत. आता चेक करूयात. पाव मस्त सुवास येतोय आणि हे असे फुलून वर येतात ग्रेव्हीच्या, याचा अर्थ ते शिजलेले आहेत. ते सिंक नाही झाले पाहिजे. आता आपण चेक करूयात. येस, छान असे मऊसूद शिजलेले आहेत. हे ना गोळे ओव्हरकुक करायचे नाही. ओव्हरकुक केले तर काय होतं ना, त्याचा जो सॉफ्टनेस आहे तो निघून जातो आणि ते टणक होतात किंवा कडक होतात. त्यामुळे ओव्हरकुक करायचं नाही. ते शिजून वर आले, तरंगायला लागले ग्रेव्हीमध्ये, याचा अर्थ ते छान शिजलेले आहेत. आता गॅस बंद करते. हे तुम्ही आहे ना ज्वारीची किंवा कळणाची भाकरीसोबत खाऊ शकता. अफलातून लागतात. राईससोबतही सर्व करू शकता आणि मुख्य म्हणजे अतिशय चविष्ट बनतात. घरामध्ये भाजी नसेल तर काय बनवायचा प्रश्न असेल तर हा एक उत्तम ऑप्शन आहे. तूर डाळीचं लवट करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 3 ते 4 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे लाल तिखट, पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा कप तूर डाळ, हिरव्या मिरचीचे तुकडे, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेसन. जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं तयार केलेलं वाटण यात घालायचं आणि परतून घेत यात काळा मसाला, तिखट एकत्र परतून घ्यायचे. आता भिजवलेली तूर डाळ पाणी निथळून घेत त्यात लसूण, हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये भरड करायची. आता यात तिखट, हळद, मीठ आणि बेसन पीठ घालून याचे अशा पद्धतीने गोळे करायचे. आता तयार मसाल्यात पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी काढायची आणि यात तूर डाळीचे गोळे घालायचे आणि साधारण 10 ते 12 मिनिट शिजवून घ्यायचे. झालं आपलं तूर डाळीचं लवट तयार. सो मावशी, आज तू काय बनवतेस आमच्यासाठी? मी आज आळीची खीर बनवते. सो मावशी, काय करायचं सगळ्यात आधी? उकळायला ठेवले दूध. हा, अर्धा लिटर दूध आहे, ठेवलं. फुल क्रीम दूध आहे. आता काय आता करूया? ते सुका मेवा घालूया. हो. यामध्ये आहे काजू आणि बदामचे बदामची काप. तुकडे. हा, आणि मावशी ना ही आज शुगर फ्री खीर करते. म्हणजे यामध्ये आपण गुळ साखर नाही घालणार आहोत, तर त्याऐवजी आपण घालतो इथे खारीक पावडर. खारीक पूड. म्हणजे जो काही गोडवा येणार आहे खीरला तो या खारीक पावडर पासून येणार आहे. आळी पाण्यामध्ये भिजून 2-3 तास भिजवून घे. ठेवले. बरोबर. ते दुधामध्ये टाकते आपण. अर्धा लिटर साठी 3 ते 4 चमचे आळी बस पुरेसे. हा, आणि आता हे काय करायचं? हलवत राहायचं. अच्छा, शिजवून घ्यायचं एक 7 ते 8 मिनिट. चालेल. हे खीर खाल्ल्याने छान पौष्टिक आहार मिळतो. सर्दीसाठी पण खूप छान होतं. उपयोग. तुम्हाला सर्दी खोकला हो. असेल तर त्याचा जरूर रामबाण. घ्यावा. हा, रामबाण इलाज उपाय आहे त्याच्यासाठी. ती स्वतः मावशी हे पीत असते, तर तुमची सर्दी खोकला गायब. आता ही अळीवाची खीर ऑलमोस्ट इथे बनवून तयार आहे. मस्त दिसते आणि अतिशय सोपी आहे बनवायला. आता काय करायचं? वेलायची पूड टाकून मिक्स करायची. खाण्यासाठी तयार. आम्ही थोडीशी दाटसर झाली आहे आणि रंग बदललेला, कारण आपण यामध्ये खारीकची पूड वापरलेली आहे. खीर भन्नाट दिसते. मी तर बरपणारच आहे. सो थँक्यू मावशी, तू इतका छान पदार्थ आमच्या सगळ्यांसोबत शेअर केला. अळीवाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर म्हशीचं दूध, सुक्या मेव्याचे तुकडे, 3 ते 4 चमचे भिजवलेले अळीव, खारीक पावडर, वेलची पूड. दूध उकळून घेत यात सुका मेवा व खारीक पूड घालायची. आता 2 ते 3 तास पाण्यात भिजवून घेतलेले अळीव यात घालायचे आणि शिजवून घ्यायचे. आता आवडीप्रमाणे यात वेलची पूड घालायची. झाली आपली अळीवाची खीर तयार.
थोडा डाएटला ब्रेक देऊयात आणि आज मस्त स्ट्रीट स्टाईल हॉटेल स्टाईल कुरकुरीत व्हेज मंचुरियन कसे बनवायचे ते बघूयात. परफेक्ट असा क्रिस्पी येण्यासाठी बाइंडिंग येण्यासाठी काय करायचंय सांगते. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप जाडे पोहे घेतलेत. यामध्ये घालायचे पाव कप कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर घालणं गरजेचं आहे. कॉर्नफ्लॉर नसेल तर तांदळाचं पीठ घालू शकता, पण कॉर्नफ्लॉर असेल तर शक्यतो कॉर्नफ्लॉर घाला. जितकं शक्य असेल तितकी फाईन याची पूड तयार करून घ्यायची. चला, मिक्सरला हे पूड तयार करून ठेवलेली आहे. आता ही पूड काय फक्त मंचुरियनसाठी वापरू शकता का? अजिबात नाही. तुम्ही घरामध्ये कटलेट वगैरे काही करत असाल तर कुठे बाइंडिंगची आवश्यकता आहे तिथे हे वापरू शकता. हे बघा, मस्त अशी फाईन अशी पूड तयार करून घ्यायची. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथे बाउलमध्ये घ्यायचा अगदी बारीक चिरलेला कोबी, 1 अख्खं गाजर घेतलंय, फरसबी, शिमला मिर्च म्हणजे ढोबळी मिरची, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण अगदी बारीक चिरलेला, आल्याचे तुकडे बारीक चिरलेले, मिरपूड, चवीपुरतं मीठ, सोया सॉस अर्धा चमचा, चिली सॉस आणि पातीचा कांदा. आता हे सगळे मसाले आधी या भाज्यांमध्ये कोट करूया. मीठ घातलंय, मिठामुळे या भाज्यांना पाणी पण सुटतं आणि हे सगळं आता एकजीव करून घेऊयात. आता हे सगळं एकजीव करून झालं की यामध्ये घालायची थोडी थोडीशी ही पूड. 3 ते 4 चमचे पुरेशी होते आणि पाण्याचा वापर अजिबात न करता हे असं छान याला स्क्वीज करत करत बाइंडिंग द्यायचं. पाणी वापरायची गरज नाही पडत कारण भाज्यांना पाणी सुटतं छान. हे बघा, ऑलरेडी याला बाइंडिंग यायला सुरुवात झाली आहे. आता याचा अगदीच गोळा मळून घ्यायची गरज नाहीये. काय करा, सगळं एकजीव करत बसण्यापेक्षा यातून छोटा छोटा पोर्शन घ्या आणि जसे आपल्याला मंचुरियन ज्या आकाराचे हवे त्या आकाराचा बॉल किंवा गोळा तयार करून घ्या. इथे मंचुरियन बॉल्स आपले बनवून तयार आहे. तेलही इथे व्यवस्थित गरम केलेलं आहे. ते यामध्ये हे बॉल्स सोडूयात आणि तेलामध्ये सोडलं ना की हे अजिबात याला काही स्टर वगैरे करायचं नाही. सेटल होऊ देत तेलात. हलकासा सोनेरी रंग यायला लागल्यावर मगच आपण याला टर्न करूयात. आता हे मंचुरियन आहेत ना, एक बाजू छान खरपूस तळून झाली. आता हे उलटवून वरची बाजू पण खरपूस तळून घ्यायची. पुन्हा मध्यम आचेवर आणखी छान सगळ्या बाजूने असे मस्त खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात. हे मंचुरियन मस्तपैकी कुरकुरीत तळून झालेले आहेत. आता काढूयात आणि हे ना कधीच हाय हीटवर करायचं नाही. हाय हीटवर जर तुम्ही हे करत बसलात तर हे विरघळणार म्हणजे सुटणार. त्यामुळे छान असं जसं मी आत्ता केलं मंद आचेवरच हे करून घ्यायचं. तर याच पद्धतीने सगळे मंचुरियन आपण तळून घेऊयात. आता आपण आहे ना व्हेज मंचुरियन ड्राय बनवण्यासाठी त्याची ड्राय ग्रेव्ही तयार करूयात. आता ही ग्रेव्ही बनवण्यासाठी त्याला छान असा स्मोकी टेस्ट आली पाहिजे. बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा, फरसबी, श्रावणी घेवडा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, गाजर बारीक चिरलेलं. हे पटकन आपण मिक्स करूयात. थोडंसं भाज्यांवर मीठ घालूयात, चिमूटभर चवीपुरतं. आता तो जो परफेक्ट स्मेल येतो ना चायनीजचा, तो असं हाय हीटवर पटापट पटापट केलं की येतो. आता यामध्ये बारीक चिरलेला कोबी ही फार असं शिजवून घ्यायची गरज नाहीये. 15 ते 20 सेकंद हाय हीटवर प्रत्येक जिन्नस आपल्याला घ्यायचे आहेत. आणि आता या स्टेजला यामध्ये मी घालतेय मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस, पातीचा कांदा. करूयात मिक्स. यामध्ये मी घालतेय थोडंसं पाणी. खूप ग्रेव्ही करायची नाही कारण आपल्याला ड्राय बनवायचं. आता याला छान असा एकजीवपणा किंवा एकसंधपणा येण्यासाठी काय करायचं, यामध्ये घालूयात 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवरची स्लरी. आता मीठ घालायची अजिबात गरज नाही कारण जितके काही आपण सॉसेस यामध्ये घातलेत ना त्यामध्ये मिठाचा अंश ऑलरेडी असतो. आता हे फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊयात एकत्र. वाह, काय मस्त दिसतंय. आता हे जे मंचुरियन आपण तळून घेतलेले आहेत हे यामध्ये सोडूयात.
आणि छान असे टॉस करूयात या ग्रेव्हीमध्ये. फक्त कोट करून घ्यायचे आणि जसं आहे ना याला हा मसाला लागतो तसं ही ग्रेव्ही आणखी सुकत जाते किंवा ड्राय होत जाते. चला, मस्त दिसतात हे मंचुरियन. तुम्ही बघू शकाल छान असं कोटिंग चढलेलं आहे. आता यामध्ये घालूयात पातीचा कांदा आणि आपलं हे व्हेज मंचुरियन ड्राय मस्तपैकी बनवून आहे तयार. परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना तसंच याला टेक्स्चर येतं आणि रंग येतो. वाह, आणि तशीच भन्नाट चव लागते. वेज मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड पोहे, पाव कप कॉर्नफ्लोअर, अर्धा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कोबी, 1 बारीक चिरलेलं गाजर, 3 ते 4 बारीक चिरलेल्या घेवड्याच्या शेंगा, 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 7 ते 8 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 इंच बारीक चिरलेलं आलं, अर्धा चमचा काळी मिरेपूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कांद्याची पात, तळण्यासाठी तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे सोया सॉस, 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लोअरची स्लरी आणि पाणी. पोहे आणि कॉर्नफ्लोअर मिक्सर मध्ये फिरवून घेत त्याची पूड तयार करायची. आता कोबी, गाजर, फरसबी, सिमला मिरची, हिरवी मिरची, लसूण, आलं, मिरपूड, चवीप्रमाणे मीठ, सोया सॉस, चिली सॉस, पातीचा कांदा आणि तयार केलेली पूड घालून हे जिन्नस मळून घेत याचे असे गोळे तयार करायचे आणि गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळायचे. आता ड्राय ग्रेव्ही करण्यासाठी तेलात लसूण, आलं, कांदा, फरसबी, ढोबळी मिरची, गाजर, मीठ, कोबी घालून परतायचं. आता यात मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस, पातीचा कांदा आणि पाणी, कॉर्नफ्लोअर स्लरी घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि यात तळून घेतलेले मंचुरियन घालायचे आणि वरून पातीचा कांदा घालायचा. झाले आपले वेज मंचुरियन तयार. आज आपण झटपट असे बनणारे कुरकुरीत नगेट्स कसे बनवायचे ते बघतोय. हे नगेट्स बनवण्यासाठी आपण ब्रेड क्रम्स, ब्रेड असं काहीही वापरत नाहीये. जे साहित्य घरामध्ये उपलब्ध आहे त्यामध्येच हे कुरकुरीत खुसखुशीत असे ब्रेड क्रम्स बनवून तयार होतात. मुख्य म्हणजे झटपट होतात. तर सगळ्यात आधी इथे 2 बटाटे उकडून मी हे व्यवस्थित किसणीने किसून घेतलेले आहेत. यामध्ये भाज्या घालूयात. किसलेलं गाजर, अर्ध गाजर किसून घेतलेलं आहे, बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि मसाल्यांमध्ये आपण घालतोय मिरपूड अर्धा चमचा, मिक्स्ड हर्ब्स 1 चमचा भर, चिली फ्लेक्स, लसूण पेस्ट, लसूण पावडर वापरली तरी चालेल, 1 चमचा भर लसूण पेस्ट आहे, चवीपुरतं मीठ आणि यावर घालूयात ही पोह्याची पूड. तर इथे मी काय केलेलं आहे, एक साधारण अर्धा कप पोहे घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि हे फिरवून त्याची अशी पावडर किंवा पूड करून घेतली. आणि आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेऊयात. आता हे हलकंसं मिक्स करून झालं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूयात. यातून आता काय करायचं, एक पोर्शन घ्यायचा आणि हा आहे ना हलकासा रोल करून घेऊयात आपण. आता हे असं छान याचा रोल करून झाला की काय करायचं, सुरी घ्यायची आणि सुरीने हे असं कट करून घ्यायचं. हवे तर याचे वडे थापून पण तुम्ही तळू शकता किंवा ट्रेमध्ये थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून त्याचे असे लांब लांब वड्या करून पण तळू शकता. तर मी याला हलकासा नगेट्सचा शेप देऊनच घेते आणि आता याच पद्धतीने सगळे नगेट्स मी बनवून घेणार. चला तर मग इथे सगळे नगेट्स मी बनवून ठेवलेले आहेत. कढईमध्ये तेलही गरम केलं आहे. तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता, डीप फ्राय केलं पाहिजे असं काही नाही. यामध्ये हे नगेट्स सोडूयात आणि छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि इथे नगेट्स मी मस्तपैकी तळून घेतले, छान असा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत. तुम्ही बघू शकाल मस्त रंग आलेला आहे. आणि आता आपण हे यातलं तेल पूर्ण निथळून काढूयात टिश्यू पेपरवर. मस्त दिसतात. आता याच पद्धतीने हे सगळे नगेट्स तळून घेते. तर हे नगेट्स तुम्ही असेच खाऊ शकता. यामध्ये खूप सारे आपण मसाले ऑलरेडी घातलेले आहेत किंवा मेयोनीज डिप, चिली सॉस यासोबतही अफलातून लागतात.
आणि मुख्य म्हणजे याचा क्रिस्प आहे, खरपूस पण आहे, तो बराच काळ टिकतो. पोह्याचे नगेट्स करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 उकडून सोललेले बटाटे, अर्ध किसलेलं गाजर, 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, अर्धा चमचा मिरेपूड, 1 चमचा मिक्स्ड हर्ब, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा लसूण पेस्ट, मीठ, पोह्याची पावडर, कोथिंबीर, तेल. उकडून किसून घेतलेले बटाटे घेत त्यात गाजर, ढोबळी मिरची, मिरपूड, चिली फ्लेक्स, ठेचलेलं लसूण, चवीप्रमाणे मीठ आणि पोह्याची पूड आणि कोथिंबीर घालायची. हे मिश्रण एकजीव करत याचे अशा पद्धतीने वडे तयार करायचे आणि तळायचे. झाले आपले पोह्याचे नगेट्स तयार.